नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्या मित्रांनी खूप दिवसानंतर असं ठरवलं की आज आपण भेटायचं म्हणून. आणि आज असा मूवीसुद्धा रिलीज होणार होता, ते अंतारा मूवी चॅप्टर 1, तर तोही आम्ही बघणार होतो. मूवी बघायला जायचं तर तयार होऊया. चला. अरे थांबा जरा ट्रान्झिशन गडबड झालं, पुन्हा करूया. हां आता बघा वाटतं. येस चला. तर चला पाहूया की कसा होता हा ब्लॉग. छोटा त्याच रिगार्डिंग आहे आणि तुम्ही नक्की पहा, तुम्हाला नक्की मजा वाटेल, मस्ती वाटेल बघायला आणि खूप आवडेल सुद्धा. तर आमची रेड ड्रॅक्युला दादा वहिनीसोबत मूवी बघायला जाणार होता, तर तो घेऊन गेला असल्यामुळे मला आपल्या सगळ्यांची फेवरेट मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करावा लागला. तर स्टेशनला पोहोचायच्या अगोदर मला खूप भूक लागली होती आणि तसा पण आमचा जो शो होता तो होता 8:15चा आणि तो कधी संपणार, मग कधी आम्ही जाऊन काही खाणार. तर या विचारानेच मला अजून खूप जास्त भूक अजून वाढत होती. मी ऑल टाईम फेवरेट मी मागवला माझा समोसा पाव आणि तो मी खाऊन मग पुढे मग स्टेशनला गेलो. ॲट द एंड मी सेंट्रल स्टेशनला पोहोचलो आणि आमचा जो मूवीचा जो शो आम्ही बुक केला होता तो होता गोरेगावचा ओबेरॉय मॉलमध्ये. सो मला जायचं होतं इथून गोरेगावला आणि मी पाहतो तर काय लेडीज स्पेशल ट्रेन जी लागली होती ती होती लेडीज स्पेशल ट्रेन आणि त्यानंतर जी ट्रेनवर होती ती होती अंधेरी. तर मला असं वाटतं की जेव्हा खूप लेट होता तेव्हा पूर्ण कायनात अशी एकजूट होती तुम्हाला किंवा मला अजून लेट करायसाठी. फायनली ट्रेन आली आणि मी ट्रेन पकडली. थोडी मला चिंता वाटत होती की मी टायमावर पोहोचेन की नाही. त्यात मी मित्रांना सांगितलं होतं की मला लेट होणार आहे म्हणून. तर त्यांचे फोन एवढे मिस कॉल पाहून आणि माझी हिंमत होत नव्हती त्यांची फोन उचलायची, कारण फोनवरती तेवढे प्रेमाने 4 शब्द बोलणार होते की मग ते ऐकावेशी वाटत होते मला. तर मी पोहोचलो गोरेगाव स्टेशनला. गोरेगाव स्टेशनवरून मी गेलो ईस्टवरून घेतली मी शेअरिंग ऑटोने मॅपमध्ये चेक केलं तर किती मिनिटं लागणार, 11 मिनिटं लागणार होती ओबेरॉय मॉलला पोहोचायसाठी. तर त्यानंतर मी घड्याळात चेक केलं तर माझ्या घड्याळात वाजले होते 8. सो आय वॉज इन दॅट झोन की मी बरोबर टाईममध्ये बसून. जर पण ट्रॅफिक लागलं तर मग पाहूया काय होतं. ट्रॅफिकचं नाव घेतलं आणि ट्रॅफिक पण एवढं जास्त नव्हतं, सिग्नल लवकर सुटणार होतं आणि ओबेरॉय मॉल मला राईट साईडला दिसत होता. सिग्नल ग्रीन झाला, ट्रॅफिक सुटला आणि मी पोहोचलो गोरेगावच्या ओबेरॉय मॉलला. मुंबईत आलात आणि तुम्हाला ट्रॅफिक भेटलं नाही असं तर होऊ शकत नाही. तुम्ही कधीही बाहेर पडा 24 तासामध्ये, कधी मुंबईमध्ये तुम्हाला कुठे ना कुठे पण तुम्हाला ट्रॅफिक भेटणार आणि तेच मला सुद्धा भेटलं. सो ओबेरॉय मॉलमध्ये पोहोचलो आणि मी घड्याळात वाजले होते 8 वाजून 10 मिनिटं. तर येस मी टाईममध्ये पोहोचलो होतो या. तर त्यानंतर जेवढा हा मॉल बाहेरून सुंदर वाटत होता त्यापेक्षा जास्त आतून सुंदर वाटत होता, कारण दिवाळी दसराचा टाईम आहे. तर त्यामध्ये लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी हे खूप अशा गोष्टी मॉलमध्ये करतात की जेणेकरून पीपल या मॉलमध्ये व्हिजिट करावे, त्यांनी फोटोज काढावे आणि ॲट द एंड जे शॉपिंग करतात त्यांच्यासाठी बेस्ट आहे. सो दिवाळी होती तर मॉलमध्ये जे डेकोरेशन केलं होतं पणतीच्या आकाराचं इट वॉज सो असं वाटत होतं मला तर. आणि मोठे कंदीलसुद्धा होते आणि वरून जर तुम्ही पाहिलं जस्ट वाव असं येत होता तोंडामध्ये, एकच शब्द येत होता मनात. एकदा आलं की कंदीलच्या लाईटच्या 3-4 लाईन काढून बॅगेट टाकून घरी न्याव्या काय केस का पहिला आलाय न्याव्याकडे न्याव्या. माझंच अर्थ असं वेगळा तरी का होतं न्यावयात. ओके दॅट इज बेटर न्यावयात. तर मी पोचलो PVRच्या बाहेर जिथे आमचा मूवी बघायचा प्लॅन होता आणि मी इथे आजूबाजूला बघतोय तर माझा मित्र कोणच दिसत नव्हतं. मला वाटलं हे लोक गेले की काय मूवी बघायला मला टाकून. तर नंतर मग मी फोन केला तर 6 पैकी 1 सुद्धा आला नव्हतं, 1 सुद्धा वेळेवर आलं नव्हतं. आणि मला हे जेव्हा सिच्युएशन समजली तेव्हा मला एकच म्हण आठवली, उगाची चिंता गावाला नाही पडली आहे स्वतःची, अशी म्हण आहे नसली तर आजपासून आहे. हे बघा हे आमचं गाव कसं आरामात एकदम मजेत हलत डुलत येत आहे आणि मी इकडे चिंता करतो की मला तर लेट नाही होत आहे आणि हे लोक काय बोलतील ह्याचं चिंतेत माझं गेलं. तरी मला वाटलं होतं की चहा पाण्याच्या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन मिळालेली माणसं जी डायरेक्ट बारशाच्या कार्यक्रमाला पोहोचणारी ती कशी काय वेळेवर येतील. जाऊ द्या आता येत तर बघूया काय बोलतो ते. तर चला एकेकाचं प्रोडक्शन घेऊया. तर सर्वात आधी हा निखिल. ह्याच्या फोटो मागे मला असं वाटतं की ते मनी 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 असं गाणं लावून का नाही लावणार आहे. गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि खूप मेहनत घेतली त्याने एक्झाम क्लिअर करायला. बट हा एक असा माणूस आहे ना की तुमचा जो मित्र असेल ना ग्रुपमध्ये ज्याची एक्झाम खूप चांगली गेलेली असून तो सांगत फिरणार की नाही मी फेल होणार आणि असा उदास राहणार आणि ॲट द एंड जेव्हा रिझल्ट येणार तेव्हा समजणार की आपण सगळे फेल झालं आणि हा पास झाला आहे. तर त्यातला तो आहे. गेला तर कधी ना कधी तुम्हाला निगेटिव्हमध्येच सोडणार तो. तर असा हा माझा मित्र निखिल. बाकी याच्यात गुणांची तर खूप म्हणजे खूप हार्डवर्किंग आहे आणि लाईक स्टिक असतो एका गोष्टीला. त्याच्यानंतर येतो तो विराज. आणि आमच्या कॉलेजच्या ग्रुपमधला सर्वात हुशार आणि टॉपर म्हणजे हा स्टडीमध्ये. आणि हा बोलण्यामध्ये कमी बट नेमकं बोलतो. हा बोलल्यावर असं वाटतं की हवेची पण दिशा बदलते. जसं तुम्ही ऐकाल पुढे याचं बोललं तेव्हा बघा तुम्ही स्वतःच बघा कसं वाटतं ते. जी मुलं पॅरेंट्ससमोर किंवा मोठ्या माणसांसमोर कशी संस्कारी आणि खूप सोळशी दाखवतात बट ती ॲक्च्युली कशी असतात ते त्यांच्या मित्रांना माहिती असतं. तो ॲक्च्युली हा तसा आहे. बट हा टॉपर अँड खूप स्मार्ट लाईक गुड बॉय. तर हा दिवाकर. डिग्रीमध्ये सगळ्यात पहिला भेटणारा मला मित्र म्हणजे हा. ह्याला जर वर्ल्डमध्ये कुठे इलॉजिकल अशी पदवी जर असेल तर ती ह्याला द्यावी आणून. पहिला मानकरी हाच आहे त्या पदवीचा. कारण मी सांगतो तुम्हाला ह्याचे जे लॉजिक असतात ते आउट ऑफ सेन्स, आउट ऑफ बॉक्स किंवा आउट ऑफ वर्ल्ड बोला तुम्ही, आउट ऑफ वर्ल्ड असतात. एक उदाहरण देतो तुम्हाला. याने एकदा आम्हाला असं सांगितलं की तुम्ही जर तुमच्या केसांच्या डायरेक्ट सेंटरला जिथे भोवरा असतो ना तिथे जर तुम्ही तेलाचा एक ड्रॉप टाकला ना
तर तुमचं अख्खं जे डोकं आहे ना ते सूर्यप्रकाशाकडून प्रोटेक्ट करतं. काय ह्याला लॉजिक आहे? तेव्हा आम्हाला खूप वाटत होतं की ह्याला लॉजिक आहे आणि आम्ही हे करत होतो आणि हे आम्ही मानत होतो याच्यावरती विश्वास ठेवून. टिफिनमध्ये फ्रँकी आणलेली सांगणारा हा आणि नंतर टिफिन उघडल्यावर बघतो तर काय ती बटाट्याची भाजी आणून त्याने ते रोल करून चपात्या बनवलेल्या ते आम्हाला देतो हा. तर लॉयल आणि सिंपल राहणारा हा माझा मित्र दिवाकर. त्यानंतर येतो म्हणजे हा सूरज. हा असा सिंपल दिसणारा पोरगा, त्याच्या सिंपल बनावर जाऊ नका. हा याच्या हातामध्ये खूप कला आहे. असा चित्र काढतो हा खूप सुंदर सुंदर. इंस्टाग्रामवरती खूप सुंदर हा चित्र काढतो. याच्या हातामध्ये कला आहे पण याच्या कलाकारी खूप जास्त आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा, जे फक्त आम्हाला माहिती आहेत. आणि खूप सिंपल दिसतं जी पोरं असतात बघा, जी सिंपल दिसतात तेवढीच ती हरामी असतात. तर त्यातला हा तो. तसं कसं जेव्हा प्लॅनिंग बनवतो तेव्हा कसं सगळेजण असतात आणि गोव्याला जायपर्यंत काय ना काय कोण ना कोण कसं काय ना काय होतंच की मी नाही येत वगैरे. तर त्यातलाच एक तो आम्ही वगळलेला मेंबर, त्याच्या जागी आम्ही दुसरा त्याचा मित्र, सुरतचा मित्र, त्याचं नाव तेजस, तो आला होता आमच्यासोबत मूवी एन्जॉय करायला आणि आमच्यासोबत टाईम स्पेंड करायला. तर त्याचंसुद्धा वेलकम खूप सारं. तर आमचा अजून एक मित्र येणार होता पण त्याला लेट होणार होता दरवेळीप्रमाणे. जे असतात ना की जे लांब राहतात ते लवकर येतात आणि जे जवळ राहतात त्यांनाच लेट होतं. त्यातलाच तो जवळ राहणारा तो ॲक्च्युली राहतो मालाडवरून, त्याला इकडे यायला एवढं लेट होतं. म्हणजे गोरेगावला यायला ते पण तो पण ईस्टला जातो. तर घड्याळात वाजले होते 8:20 आणि आम्ही ठरवलं की आम्ही आतमध्ये जाऊन मूवी पाहायचं, तोपर्यंत तो येईल आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्याला भेटू. सो आम्ही जाऊन सीटवर बसलो आणि आम्ही बघतोय त्याची वाट. तोपर्यंत नॅशनल अँथम सुरू झालं. हमारा दोस्त आ गया. जिंदगी भर अपने बाप दादाओं को लड़ते हुए देखा है. बोला किंवा खूप असे सीन होते छोटे छोटे बारीक बारीक कुछ, त्या पण खूप सुंदर प्रमाणे त्यांनी दाखवले आहेत. सो ज्यासाठी इंट्रोडक्शन राहिलं होतं तो हाच. याचं नाव प्रशांत मास्टर. आम्ही याला मास्टर बोलतो कारण ह्याचे स्वतःचे क्लासेस आहेत. हा मुलांना शिकवतो. खूप हार्डवर्किंग आहे आणि व्हेजिटेरियन गाय आहे. आमची जी नॉनव्हेज फ्रेंडची जी डिश आहे त्या डिशमधला कुठे ना कुठे तो एक आपल्याला पाहिजे असतो ना व्हेजिटेरियन पदार्थ, तर तो हा की याच्यामुळे ती डिश पूर्ण होते. तर हा आमच्या ग्रुपमधला तो व्हेजिटेरियन गाय आणि तीच व्हेजिटेरियन पदार्थ. तर याच्याबद्दल अजून एक बोलायचं झालं तर हा मास्टर आहे तर ह्याला सवय आहे ज्ञान द्यायची. तर याच्यासाठी एक स्पेशल मीम मी तयार केली होती, तीही बघा. आपको देख के ना मेरे को बाबूजी की याद आती. तुम्हारे पिताजी पंडित थे? नहीं, पर ऐसे ही फोकड़ में ज्ञान बांटते थे. तर इंटरव्ह्यू झाल्यानंतर आम्हाला वाटलं की थोडं बाहेर जाऊन आम्ही थोडं फोटोशूट करूया. तरी आम्ही काही फोटो काढले. कसा वाटला? कसा वाटला निखिल? दिवा तेरे कैसा लगा? कसं वाटलं सूरज तुला? हाय मित्रांनो, आज मी आणि माझ्या मित्रांनी पाहिला कंटाळा आणि मला तर खूप 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 जास्त आवडला आणि आम्ही तुम्हाला पण रेकमेंड करेन की तुम्ही सुद्धा जा आणि प्लीज वॉच करा, तो एक्सपिरियन्स घ्या. आपण चालता पण बोलू शकतो, नो टेन्शन. तर मी माझ्या मित्रांना सुद्धा विचारतो की त्यांना कसा वाटला हा एक्सपिरियन्स. सगळ्यात पहिला तर दिवाकर तो आहे साऊथमधला आणि कर्नाटकमधला आणि त्याच्याच स्टेटमधला हा हिरो ऋषभ शेट्टी. तर दिवाकर कसा वाटला तुला? मूवी छान होती. मूवी छान होता. जरा तेलुगूमध्ये काहीतरी सांग. तेलुगू काय सॉरी कन्नडमध्ये काय बोलशील? मूवी ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಹೋಗಿ ನೋಡಿ. अच्छा, याचा अर्थ पण सांग बाबा आता. मूवी छान आहे, जाऊन बघा सर्वांनी. लिटरली आम्हाला पाहताना असे गूज बम्स येत होते ना की काय सांगू. लिटरली त्याची ॲक्टिंग पाहून आणि त्याची एनर्जी लेवल पाहून. लास्टचा तर 10 मिनटाचा सीन तर खूप जास्त होता. हा एक आमचा मित्र प्रशांत संगम. तर त्याला पण विचारूया की तुला कसं वाटला आणि तू काय सांगशील? मूवी ॲक्च्युली कसं आहे, भरपूर छान मूवी आहे आणि पार्ट 1 आम्ही सगळ्या मित्रांनी बघितला होता, पण आम्ही एक्साइटमेंट होती की आम्हाला पार्ट 2 बघायला भेटेल आणि ती एक्साइटमेंट म्हणजे एकदम असं बोलू शकतो ना की पूर्णपैकी आमची फुलफिल झालेली आहे. आणि ऋषभ शेट्टीच्या ॲक्टिंगबद्दल आपण काय बोलूयात, खूपच चांगली आहे त्यांची ॲक्टिंग आणि त्यांचा रोल पण भरपूर चांगला होता याच्यामध्ये आणि मूवी पण भरपूर चांगली आहे. तर मी सगळ्यांना रेकमेंड करेन की सगळ्यांनी बघावं. आणि आपलं कसं की तुला विचारलं किती रेटिंग देशील, 10 आउट ऑफला किती देशील तू? 10 आउट ऑफ मी 9.5 दे. 9.5 झाला. 10 काय नाही झाला. मी तर 11 बोललो होतो, 12 बोललो होतो. 5 कंटाळा 2 साठी. येस. अच्छा ओके. आपण दुसऱ्या देखील मित्रांना आपल्या विचारावर जे पुढे चालतात आहेत
तर हा माझा मित्र सूरज गोटनकर थोडा लाजतोय खूप जास्तच आणि ह्याला विचारूया आपण त्याला मूवी कसा वाटला सूरज मूवी कसा वाटला अरे, सांग तर विराज आमच्या ग्रुपचा टॉपर याला विचारूया कसा वाटला मूवी आणि तू काय सांगशील. एकदम चांगलं आहे. एकदम चांगला होता. माझ्या तोंडावर इमोजी लावा पण. तू बोलशील सर्वांना रेकमेंड करशील की पहा तुम्ही येऊन हा पहा, आता नका नंतर पहा, आता कसे महाग आहे ना तिकीट. थोड्या वेळाने पहा. किंवा मोबाईलमध्ये तर नक्कीच पहा मी तर बोलेन. पण थिएटरचा एक्सपिरियन्स खूपच वेगळा असतो आणि खूपच चांगला असतो. एक मित्र राहिला आमच्यातला जो की आमच्याच कॉलेजमधला निखिल, गव्हर्नमेंट ऑफिसर. तर देखील तुला कसा वाटला मूवी मस्त होता. अच्छा, आणि तू काय बोलशील, रेकमेंड करशील की सगळ्यांना पाहायला थिएटरमध्ये? नाही, घरी बसून बघा. OTT वरती आल्यावर. हां, OTT वरती आल्यावरती फॅमिलीसोबत. यस. एक आमच्यात न्यू मेंबरसुद्धा जॉईन झाला आहे, त्याला पण विचारूया आपण. सूरज, ह्याचं नाव काय? हां, तेजस तुला कसा वाटला मूवी? तर आम्ही आता बाहेर जातोय काहीतरी खायला. आता वाजले आहेत घड्याळात 12 आणि आम्ही बघतो कुठे आम्हाला शॉप वगैरे भेटतंय खायसाठी. तर पाहूया. तर ओबेरॉय मॉलमधून आम्ही निघालो आणि आम्ही गेलो एका रेस्टॉरंटमध्ये जे की गोरेगाव स्टेशनपासून 10 मिनिटांच्या अंतरावरती आहे. आणि आम्ही कधीही जर इकडे कुठे व्हिजिट केली, कुठे भेटलो, तर जर आम्हाला हे जवळ पडत असेल तर आम्ही याच रेस्टॉरंटमध्ये व्हिजिट करतो, कारण इकडे फूड क्वालिटी चांगली भेटते आणि एन्जॉयमेंट आम्ही खूप या रेस्टॉरंटमध्ये करतो. सो त्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलो तर त्या रेस्टॉरंटचं नाव HOE रेस्टॉरंट. आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की कसा आहे लुक आणि नंतर तर आम्ही HOE रेस्टॉरंटमध्ये पोचलो. तर ऑलरेडी लेट झालं होतं, तर आम्ही पोचायच्या अगोदर रेस्टॉरंटमध्ये कॉल केला की ओपन आहे की नाही, किती वाजेपर्यंत ओपन आहे. सो आम्ही पोचेपर्यंत आम्हाला 12:15 झाले होते. सो आम्ही पोचलो तिकडे आणि लगेच ऑर्डर दिली आणि स्टार्ट केलं एन्जॉय करायला. तर कसं कुठे गेल्यावरती कांड केल्याशिवाय मजा येत नाही ना, तसंच हे पूर्ण सांडून टाकलं आहे. तर आमच्या ग्रुपमधला अजून एक आमचा मित्र जो की UK सध्या राहतो, तर त्याला आम्ही व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉल करायचा मेन टॉपिक हाच होता की UK किती वाजलेत. सेकंडरी टॉपिक हा होता की आम्ही जी मजा करतो ती त्याला दाखवायची होती. तर त्याच्याशी बोलून आमचा डिनर कंप्लीट झाला आणि आम्ही मग HOE रेस्टॉरंटमधून निघालो. बोल. हां करतो. इंस्टावरती तर ऑलमोस्ट घड्याळात 1:30पेक्षाही जास्त वाजून गेले आहेत आणि आम्ही आता चाललो आहे गोरेगाव स्टेशनला सर्वजण. तर आजचा दिवस कसा वाटला तुला प्रशांत, जरा सांगू शकशील? खूप छान होता आणि मेमोरेबल असे दिवस आहेत. आमच्या मित्रांसोबत घालवलेला वेळ हर एक क्षण असा एकदम गोल्डन असतो. आमचे मित्र भेटत नाही तसे लवकर, पण आज भेटलेत म्हणून आम्ही जेवढा टाइम स्पेंड करता येईल तेवढा आम्ही करतोय. आणि खूप चांगला दिवस गेला. खूप चांगलं वाटलं सगळ्यांना भेटून. आणि तुला आता घरी गेल्यावर काय गेल्यावरती आता आईकडून धपाटे भेटतील आता. मला पण असं वाटतं बाहेर झोपावं लागेल फरशीवरती. पण बघू घरी जाऊन काय होतं. दिवाकर, तुला कसा वाटला आजचा दिवस पूर्ण, आजची इव्हनिंग? दिवाकरला नंतर विचारू, त्या अगोदर आपण सूरजला विचारूया. खूपच लाजतोय मगाचपासून. रिव्ह्यू पण दिले नाही आपल्याला मूवीचे. चित्रकार काय बोलतो, आजचा दिवस कसा, इव्हनिंग तुला कशी वाटली मूवी? आणि तुझ्या युट्यूब चॅनलसाठी मी आलो स्पेशल, ते अच्छा मध्ये दिसणार म्हणून मी आलो मूवी बघायला. राईट. थँक्यू सो मच त्यासाठी आलास तू. बट तू बोललाच नाही. तुझी इव्हनिंग कशी गेली आजची? मस्त, एकदम मस्त.
अजून काय तुला बोलायचं आहे? काय बोलू, परत असेच भेटत राहू आणि तुझ्या व्लॉगसाठी आमच्याकडून कंटेंट मिळेल तुला आणि व्हायरल होऊ दे. ओके ओके, थँक्यू सो मच. होऊ दे लवकर, काय ते व्हायरल होऊ दे. विराज आमच्या ग्रुपचा टॉपर. काय बोलतात, तुमचे आशीर्वाद आमच्या सोबत राहिले तर लवकरच आम्ही 1000 सबस्क्रायबर पर्यंत पोहोचू. मी तुम्हाला ते होऊच देणार नाही मी. मग तुम्ही 2000 करू देणार का? 1000 नाही करू देणार? प्लीज मला इन्क्लूड करू नका याच्यात. मला माझी इज्जत वाचवायची. कोणापासून वाचवायचे? चल ठीक आहे. आमचा सांताक्रूजचा मित्र दिवाकर गौडा. थोडं सरनेम वरून तुम्हाला मस्ती वाटत असेल, पण मी खूप आभारी आहे. माझ्या मित्राने आज माझे पूर्ण पैसे भरले. ए भाई कॉन्ट्रो करणे काय सबको. माझ्याकडे पैसे नव्हते तर ह्याने मला सांगितलं पैसे मी नाही नाही नाही, असं काय नाही. तर खूप खूप धन्यवाद. असं काय नाही, तुला पैसे पे करायचे मला. पैसे काय आता आहे, उद्या नाही. हा मग तुझ्याकडे आज आहेत ते मला उद्या पाठव. नाही तर आता पाठव, उद्या नसतील ते. मग झालं, बरोबर झालं. मग चला आता आम्ही आमच्या घरी जातो. वाजले ऑलमोस्ट 1:45. दुसऱ्यांचा पण जाऊ शकतो, पण तसं कोण आहे नाही आता दुसरा. हॅलो गाईस, आमच्या ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं सपोर्ट करा. 2दा लाईक करा. 2दा लाईक केलं तरी 2दा नको, एकदाच करा. 3दा केलं तर चालेल. करा. करा आता, काय तर करा आता. विराज पण बोललाय. पर्याय नाही करा. करून टाका. करून टाका. सो आम्ही निघालो घरी आणि आम्हाला ऑलमोस्ट घरी पोहोचायला 2 वाजणार होते. तर आम्ही केली ओला बुक आणि रात्रीचे ओलाचे ड्रायव्हर्स जे आहेत ते गाडी रस्त्यावरती कमी आणि हवेमध्ये जास्त चालवते. लाईक तुम्ही कारमधून ट्रॅव्हल्स नाही करत, तुम्ही एरोप्लेनमधून ट्रॅव्हल करता असं वाटतं. कारण ट्रॅफिक कमी आहे, ट्रॅफिक नसतंच ऑलमोस्ट, आणि हाय स्पीडमध्ये गाडी चालवतात. सो आय वुड लाईक टू रेकमेंड एव्हरीवन की ड्राईव्ह सेफली ॲट दी नाईट आणि हाय स्पीडमध्ये ट्रॅव्हल करणं अवॉइड करा. तर हा आपला पहिला ब्लॉग इथेच संपला आहे आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू, टेक केअर.